भूमी अभिलेख कवठेमहांकाळ येथे शुक्रवारी दिनांक 26/12/2025 रोजी अत्यंत गंभीर शिस्तभंगास पात्र आणि शासनाची बदनामी करणारी बाब निदर्शनास आली। या कार्यालयातील कर्मचारी हे कार्यालयीन वेळेच्या अगोदरच निघून गेल्याचे निदर्शनास आले। 24 फेब्रुवारी 2020च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने सायंकाळी 6:15 पर्यंत शासकीय कार्यालयात थांबणे बंधनकारक असताना सुद्धा या कार्यालयातील 1-2-3 कर्मचारी वगळता इतर सर्व अधिकारी व कर्मचारी वेळेच्या अगोदरच कार्यालय सोडून गेल्याचे निदर्शनास आले। हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून शासकीय कर्मचाऱ्यांच्या आचारसंहितेचा उघड भंग करणारे असून त्याचबरोबर नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारे असून शासनाची प्रतिमा मलिन करणारे आहे। आणि अशा कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळेच सरकारच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांच्या मनामध्ये रोष निर्माण होत आहे। तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या सदर घटनेची चौकशी करावी आणि कार्यालयीन वेळ संपण्याच्या अगोदर जे कर्मचारी आणि अधिकारी निघून गेले त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई करावी। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई न केल्यास किंवा फक्त दिखावी कारवाई केल्यास या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कवठेमहांकाळ या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पाठीशी घातले म्हणून त्यांच्या विरोधात माननीय महसूल मंत्री, माननीय सचिव, महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर माननीय जबाबदारी आयुक्त आणि उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार केली जाईल।